नाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सखी आणि त्यासोबत कान्हा चाळीत राहायला आलेले असतात आणि त्यामुळेच घरात सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. सगळेजण खूप जास्त हॅप्पी असतात. सखी जेव्हा रिक्षातून उतरते तेव्हा तिच्याकडे बघण्यासाठी, तिची आतुरतेने सेवा करण्यासाठी सगळेजण तत्परतेने तयार असतात. हे जेव्हा आता सखीला समजतं तेव्हा मात्र सखी एकटक सगळ्यांकडे बघत राहते. आता रिक्षाचे पैसे द्यायचे असतात तर सखीच रिक्षाचे पैसे देणार असते. पण त्यावेळेला मात्र कान्हा पैसे द्यायला जातो, पण कान्हाला सखीनं आता रोखलेलं असतं. कान्हाला सखीनं सांगितलेलं असतं की तू राहू दे, मी माझे पैसे देईन, आणि त्याच वेळेला आता ती रिक्षावाल्याला पैसेही देत असते. तर दुसरीकडे मात्र आता सखीची सख्खी आई हिला दाखवण्यात आलेलं आहे आणि ती खूप जास्त रडत आहे. तिला सखीची खूपच काळजी वाटते. म्हणजे तिला असं वाटतं की बिचारा माझ्या सखीला दुसरा कोणताही त्रास व्हायला नको, कारण ती आधीच त्या बाईच्या हातात आहे आणि त्या बाईमुळे खूप काही गोष्टी सहन करते. माझ्या मुलीला सुखात ठेव, असं देखील आता इकडे सखीची खरी आई हे बोलत असते. आणि जेव्हा ती हे सगळं बोलत असते तर दुसरीकडे मात्र आता सखीचं सगळं चांगलं होत असतं. म्हणजे सखी आता चाळीतल्या घरात राहायला गेलेली असते. त्याचमुळे आता दाभाडे काकू ज्या असतात ना, त्यामध्येच त्यांना अडवतात. त्याबरोबर कान्हा आणि सखी दोघंही जण चकित होतात. ते दोघंही विचार करतात की हे काय, म्हणजे आम्हाला काकूनी मध्येच का अडवलंय. परंतु आता काकूंनी मध्ये यासाठी अडवलेलं असतं की यंदाच दोघंही जण येणार आहेत, तर असंच कसं त्यांना येऊ द्यायचं. आणि म्हणून त्या दोघांनी सांगितलेलं असतं की जरा थांबा, आपण तुमच्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकूया, कारण पहिल्यांदाच चाळीत लग्न झाल्यानंतर आलात, त्यामुळे असंच थोडी ना मी घरात येऊ देणार आहे, असं देखील दाभाडे काकू बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता दाभाडे काकू ज्या आहेत ना, त्या दोघांवरही भाकर तुकडा ओवाळून टाकतात. त्याच वेळेला आता मी औक्षणाचीही तयारी केलेली असते. औक्षण वगैरे सुद्धा सखी आणि कान्हाचं दोघांचंही होतं. कान्हाला आता हळद कुंकू लावलं जातं. जेव्हा आता हळद कुंकू लावलं जातं ना, तेव्हा मात्र सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सखीला जो आपलेपणा हवा होता ना, तो सगळा आपलेपणा तिला चाळीमध्ये मिळत होता आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी होती. तर दुसरीकडे मात्र आता ती विचार करत असते की या सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या आणि आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टी मला भेटत आहेत आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी असते. आता सखीला सांगितलं जातं की तुला गृहप्रवेश देखील करायचा आहे. सखी थोडी बाचकळते, म्हणजे गृहप्रवेश आणि ह्या सगळ्या गोष्टींना तिला आता नको असतात, कारण तिलाही माहिती आहे गृहप्रवेश करायचा म्हटलं तर मग आता उखाणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. पण आता सगळेजण सखीला फोर्स करतात, मग सखीचाही नाईलाज होतो. सखीला आता काही झालं तरीसुद्धा गृहप्रवेश करायच्या आधी हे उखाणा घ्यावाच लागणार असतो. म्हणून सखी आता उखाणा घेताना सुद्धा त्यामध्ये तुटकसंच असं नाव घेतच म्हणत असते. म्हणजेच त्या उखाण्यामध्ये सुद्धा तिला आता जे काही आतापर्यंत शिक्षा मिळालेली आहे, आतापर्यंत या कानामुळे कानाकडनं तिने ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या स्वप्नांचा भंग झालेला आहे. ह्या सगळ्याबद्दलच ती आता उखाणा घेऊ लागते. आणि जेव्हा उखाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, मात्र आता कान्हा पाहतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता इथे सखीने उखाणा घेऊन झालेला असतो. तर सखीचा उखाणा झाल्यानंतर कान्हालाही उखाणा घ्यायला सांगितला जातो. तर कान्हाही ना खूप छान असा उखाणा घेतो, ज्यामध्ये कान्हाने आता सरळ सरळ सखीला त्यामध्ये सडेतोड उत्तर दिलेलं असतं. म्हणजेच काय, तर त्या कान्हाने सखीला सांगितलेलं असतं की जरी तुला हे लग्न एक तडजोड वाटत असली तरीसुद्धा मी तुला या तडजोडीत नेहमीच साथ देईन, असं देखील आता त्यामध्ये त्याने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो ना, तेव्हा सखी एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते. म्हणजे त्याने उखाण्यातनं हेही स्पष्ट केलेलं असतं की त्याला आता दुसरा संसार थाटावा लागतोय आणि त्यासोबत तो जोडीने हा संसार थाटणार आहे. त्यानंतर आता सखीला सांगितलं जातं की चल आता मापटं ओलांड आणि घरी ये.
मग सखी उजव्या पायाने तिचं मापटं ओलांडते आणि त्यानंतर तिचा गृहप्रवेश होतो. सखीचा गृहप्रवेश झाल्यावर सगळेजण खूप जास्त खुश असतात. त्याच वेळेला आता किरण सगळ्यांनाच म्हणतो की चला आता गृहप्रवेश झालेला आहे तर प्रत्येकजण इकडनं गेलात ना तरीही चालेल आणि असं बोलूनच सगळ्यांना तिकडनं जायला सांगितलं जातं. दुसरीकडे सरकार आता जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता सरकाराच्या समोर सगळीजणं बसतात. पण गौतम काकांना आता जीवनाचा एकही घास तोंडात टाकत नसतो. त्याचमुळे आता तू जीवलाच नाही म्हणून काय तुझी सखी परत येईल असं वाटतंय का? तर या सगळ्याचा ना गौतमला मुळात राग आलेला असतो. म्हणजेच काय तर गौतमला असंच वाटत असतं की सखीने हे घर सोडून आधी जायला होतं तेव्हा तिला जायला दिलं नाही आणि आता स्वतःहून मुद्दामून चॅलेंज लावून त्या मुलीला या घराच्या बाहेर काढलं. यामुळेच गौतम खूप जास्त भडकलेला असतो आणि जेव्हा आता एवढा गौतम भडकतो ना तेव्हा मात्र आता गौतम एकच रागात बोलत असतो की तुम्ही जे काही सरकार केलं आहे ना ते खूप चुकीचं केलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तुम्ही खूप महान ग्रेट झाला असाल तर लक्षात ठेवा हे चुकीचं आहे. कारण तुम्ही आमच्या सखीला घराबाहेर काढून असं वाटत असेल की जग जिंकलं आहे आणि तुम्ही हाही विचार करत असाल ना की आता ती कधीच येऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला या घरापासून तिला लांब करायचं होतं. तसंच झालं. फक्त ते चॅलेंजचं निमित्त नाही 2 दिवसात ती इथे आली ना तर तूही बघ असं देखील सरकार जो आहे ती मात्र आता गौतमला सांगू लागते. पण या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या काही गौतमला पटत नसतात. दुसरीकडे पुरुषोत्तम म्हणत असतो की मला वाटत नाही की ती 2 दिवसात येईल करून, कारण तिने चॅलेंज केलं आहे तर ते चॅलेंजही ती पूर्ण करेल असं देखील आता पुरुषोत्तम बोलत असतो. त्यावर खूपच जास्त राग ना आता सरकारला येत असतो. कारण सरकारला असं वाटत असतं की ती लोक जे काही ठरवत आहेत ना ते तसंच व्हायला हवं. कारण सरकारला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ती 2 दिवसात सखीला पुन्हा घेऊन येईल. पण चाळीतली जी लोकं आहेत ना ती सखीवर जीवापाड प्रेम करणारी आहेत. म्हणजेच सखीवर जीवापाड प्रेम होईल, आपलेपणाने सगळेजण करतील तेव्हा सखी येणार नाही हे मात्र मीनाक्षीला माहिती असतं. मीनाक्षीला हेही माहिती असतं की सखीला नेमकं काय हवं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या बाईला कुठे कळणार आहेत. दुसरीकडे सखी आता सगळ्यांसोबतच बसलेली असते आणि त्याच पहिला सखीला आता सांगितलं जातं की चला आता दोघेही जण जेवायला बसला आहात, तुम्हाला आमचं जेवण आवडेल की नाही असं जानूच सखीला म्हणत असते. तर दाभाडे काकू जानूला म्हणतात की असं कशाला बोलतेस ग, तिलाही आपलं जेवण आवडेलच की, तीही अशीच जेवते, नको काळजी करू, मला माहिती आहे आमच्या सखीला हे जेवण आवडेल असं दाभाडे काकू बोलतात. तर आता सगळीजण एकत्र बसलेले असतात. तर इकडे जानू म्हणत असते की जेवण झाल्यावर मग आम्हाला तुझ्याकडनं आईस्क्रीमची ट्रीट देणार ना. त्याच वेळेला आता इकडे कानाच्या लक्षात येतं की आता सखीकडे तर पैसा नसणार आहे, कारण सखीला चॅलेंज दिलं आहे त्यामध्ये सखी तिकडनं पैसे घेऊन नाही आली आहे. मग आता हे चॅलेंज कसं काय एक्सेप्ट करेल. त्याचमुळे आता तरीसुद्धा तो म्हणत असतो की जानू तू पण काय. पण आता सखी म्हणत असते की मी देईन तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट. मग आता सगळीजणं जे आहेत ते तिथेच बसलेले असतात. तर इकडे मात्र सखीचा हात बांधला गेलेला असतो. सखीला काही खाता पिता येत नसतं तिच्या हाताने. त्यामुळेच आता सखी जी आहे ती जेवायला जाणार तेच ती आता इकडे तिकडे पाहू लागते. मग आता तिला असं वाटत असतं की आपल्याला कोणीतरी भरवावं. मग त्याच वेळेला आता बाजूला कान्हा बसलेला असतो. तर सगळेजण कान्हाला सांगत असतात की अरे कान्हा, आमच्यासमोर भरवायला लाजतोयस का, भरव बायकोला भरव. आणि असं बोलून आता भरवायला सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता जेव्हा कान्हाला भरवायला सांगितलं जातं ना तेव्हा इकडे मात्र कान्हाकडनं तिला काही घास खाऊन घ्यायचा नसतो. आणि त्यामुळेच ना कान्हा जेव्हा पहिल्यांदा घास भरवतो तेव्हा मात्र आता ती जोरातच चावते. आणि जेव्हा ती जोरात चावते ना तेव्हा मात्र आता कान्हाला हात दुखू लागतो. आणि त्याच वेळेला दाभाडे काकूंना सुद्धा समजतं की नक्की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे आता दाभाडे काकू म्हणतात की राहू दे, तू नको भरवू, मी भरवते. आणि त्यानंतर आता दाभाडे काकू स्वतःच्या हात
हातानेच सखीला भरवू लागतात. आणि जेव्हा त्या सखीला भरवतात ना, तेव्हा सखी ही खूप जास्त खुश होते. अगदी तिला असं वाटत असतं की तिची आईच तिच्या जवळ आहे आणि तिला मायेनं भरवते, असंच फिलिंग तिला येत असतं. चाळीमध्ये आल्यानंतर ना, तिला जो आधार मिळायला हवा ना, अगदीच तो आधार आहे ना तिला तिथे मिळत असतो. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. तिला आता खूप भारी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता दाभाडे काकू म्हणत असतात की आता दोघंही जण इथे आला आहात ना, तर खरंच ना मला खूप बरं वाटतंय. म्हणजे कसं, आता मलाही असं वाटतंय की माझ्यासोबत कोणीतरी आहे असं. तर दुसरीकडे मात्र आता पुरुषोत्तम आणि मीनाक्षी हे बोलत असतात. तर मीनाक्षी पुरुषोत्तमला म्हणत असते की मला पूर्ण विश्वास आहे या सरकारचा प्लॅन फेल जाणार आहे. पुरुषोत्तम म्हणतो की तुला कशावरनं वाटतं. त्यावर मात्र मीनाक्षी सांगत असते की बघा, आता सखी एवढं सगळं सोडून तिथे गेली आहे म्हटल्यावर ती थोडी ना लगेच परत येणार आहे. आणि तिला खरं तर या वागण्याचा, या सगळ्याच गोष्टीचा राग आलेला होता. आणि मग या सगळ्या गोष्टी सोडून ती कशा काय येईल. म्हणूनच मला असं वाटतं ती काही इतक्यात येत नसते, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि मग काय, ती जेव्हा येणारच नाही आहे तर या सगळ्यामध्ये आपली खरं तर मजाच आहे. कारण ती जेवढं येणार नाही ते आपल्यासाठी चांगलं आहे. पण हे सरकारला कुठे कळते. सरकार मात्र पूर्ण कॉन्फिडन्समध्ये राहत आहेत. त्यांना वाटतंय की ती सखी परत येईल. पण सखीला ना आपलेपणा जर चाळीत मिळाला ना, तर ती काही एवढ्यात येत नसते, असं ठणकावून मीनाक्षी सांगू लागते. मीनाक्षीने सखीला चांगलंच ओळखलेलं असतं. सखीला नेमकं काय काय हवं आहे ते. आणि सखीला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या चाळीत वेगळ्याच पद्धतीने एकदम हव्याशा वाटत असतात, तशाच मिळत असतात. आणि त्यामुळेच आता मीनाक्षीचं बोलणं देखील खरंच होताना दिसत असतं. पुरुषोत्तम म्हणत असतो की सरकारला ना हरतानाच पाहायचं आहे. कारण काही झालं तरी तिला असं वाटतंय की एकदा का सखी इथे पुन्हा आली की ती चॅलेंज जिंकेल. पण तसं होणार नाही आहे. दुसरीकडे आता सखीच्या पायाला तेल लावून दाभाडे काकू देत असतात. तर सखी म्हणत असते की नको, काहीच गरज नाही आहे काकू, नाही दुखते पाय. पण दाभाडे काकू म्हणतात की नाही मी तुला पायाला तेल लावून देणारच आहे, मी काही तुझं ऐकणार नाही आहे. मग पायाला तेलही लावून दिलं जातं. आणि जेव्हा हे पायाला तेल लावलं जात असतं ना, तेव्हा किरण येऊन म्हणतो की हे तर आपलं बरं चाललंय, मस्त मस्त. त्याच वेळेला काय रे, झोपायची तयारी झाली का, म्हणजे मला सांग तू कुठं झोपणार आहेस. त्यावर किरण म्हणतो मी नेहमीप्रमाणेच झोपणार आहे. कारण माझी जागा तर फिक्स आहे माझ्या रूममध्ये. मी आणि कान्हा दोघंही जण एकत्र तर झोपतो, मग आजही मी तिथेच झोपणार आहे, असं देखील तो म्हणत असतो. त्यावर मात्र आता दाभाडे काकू ओरडतात आणि म्हणतात की अरे तुला काही कळतंय का, आता आपल्या कानाचं लग्न झालंय, कानाची बायको सखी इथं आली आहे आणि तू काय म्हणतोयस हे सगळं. नाही तुला त्याच्यासोबत राहता येणार नाही, तू गच्चीवर जाऊन झोपायचं, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सखीकडे पाहत राहतो. आता काहीच ऑप्शन नसतो. सखी आणि कान्हाला एकाच रूममध्ये राहावं लागणार असतं. तर कान्हा म्हणत असतो की कशाला काकू, त्याची काय गरज आहे. तुला सांगू का काकू, खरं तर ना माझ्या घरात तसं कोणतंही सामान नाही आहे. जर खिडक्या बंद केल्या तर उकाडा होईल, खिडक्या उघडल्या तर थंड वारा जास्त येईल, त्याचसोबत मच्छरही येतील. त्यामुळे कसं हिला तिकडे घेऊन जायचं. आणि त्याचसोबत माझ्या घरात काही भांडी वगैरेही नाही, संसाराचं सामान नाही, मग कसं सगळं मॅनेज होणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय हिला तुमच्याकडेच ठेवा, असू द्या, असं देखील आता कान्हा म्हणत असतो. पण दाभाडे काकू म्हणत असतात की तुझ्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी तू उद्याच जाऊन मार्केटमध्ये घ्यायच्या, मी तुझं काही ऐकणार नाही आहे. आता लागणाऱ्या चादरी या सगळ्या काही आहेत त्या मी देते तुला, दोघंही जण तुमच्याच घरी जा आणि झोपा. आणि हे तुला माहिती आहे ना तू कुठे जाणार आहेस. त्यावर किरण म्हणतो की हो, आता माझ्याकडे काही ऑप्शन आहे का. आता काय सखी बहिणी आल्या आहेत म्हटल्यावर आम्हाला टॅरेसवरच झोपायला जावं लागेल. सखीला आता वाईट वाटतं. आता ती विचार करते की आपल्यामुळे एखादा माणूस टॅरेसवर झोपणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता कान्हाही विचार करतो आणि कान्हा म्हणत असतो की अरे नको ना रे किरण,
किरण, तू माझ्यासोबतच चल बेडरूममध्ये, आपण दोघंही जण एकत्र झोपूया एकाच बेडवर नेहमीप्रमाणे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे किरण म्हणत असतो की नको, उगाच नको तुम्हाला डिस्टर्ब. आता कसं सखी वहिनीही आल्या आहेत म्हटल्यावर आम्ही कोण तुमच्यासाठी. त्याच वेळेला आता इकडे बोलून जातो काना की हे सगळं कशासाठी करताय तुम्ही, हे तर फक्त 1च महिन्याचं चॅलेंज आहे, नंतर ती जाणारच आहे, असं आता काना ओघाओघात बोलून जातो. आणि जेव्हा काना हे सगळं ओघाओघात बोलून जातो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का सखीला बसतो आणि सखी कानाकडे पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सखी आणि काना आता कानाच्या घरी जात असतात आणि कानाच्या घरातच खूप जास्त पसारा असतो, कारण काना आणि किरण दोघंच जण राहत असतात आणि त्यामुळे घरात मुलं असल्यामुळे घरामध्ये पसारा खूप जास्त असतो. त्याच वेळेला आता कानाच्या घरी जेव्हा येत असते ना, तेव्हा मात्र आता तिचं तोल जाणून ती पडणार असते आणि जेव्हा तोल जाऊन ती पडणार असते ना, तेव्हा मात्र आता काना तिला सावरतो आणि काना तिचा हात धरून तिला घरात घेऊन येतो. त्याच वेळेला सखीला तो तिथे असणाऱ्या खुर्चीवर बसवतो. सखी आता पाहतच राहते. सखी म्हणत असते की हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे. घरात खूप जास्त पसाराही असतो. घरातला पसारा बघून आता कान्हा घाबरलेला असतो. कान्हा विचार करतो की लवकरच मला हे सगळं काही आवरायला लागेल आणि थोड्या थोड्या वस्तू तो आवरत असतो, कारण खुर्चीवर सुद्धा कपडे पडलेले असतात. तो सखीला त्या खुर्चीवर बसायला देतो. आता सखी तर त्या खुर्चीवर बसलेली असते, पण दुसरीकडे मात्र आता कान्हा जो आहे ना, तो आता ठरवतो की आता काहीतरी करायला हवं. पण सखी तोपर्यंत कानाला सांगते की जा आता माझी बॅग घेऊन ये. मग आता सखी कानाला बॅग घ्यायला पाठवते. तर कान्हा बॅग घ्यायला जेव्हा जातो ना, तेव्हा मात्र आता सगळीकडेच असा अंधार अंधार असतो. सखी विचार करत असते की एवढी सगळी घाण करून ठेवली घरात, आता मी माझी बॅग कुठे ठेवू. ती आता कपाटाकडे जाते आणि कपाटामध्ये आता ती बॅग ठेवायला बघत असते. कपाट जेव्हा ती उघडणार तेवढ्यातच तिकडे आता कान्हा आलेला असतो, कारण कान्हाने कपाटामध्ये सगळ्यांचे फोटोज आणि त्यावर मार्क्स केलेले असतात. आणि या सगळ्या गोष्टी आता सखीला कळणार का, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं, सखीसमोर हे सगळं सत्य इतक्या लवकर येऊ शकेल का, तेच आपल्याला कळलं नाही आहे. पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यासोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.